रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। लोणी काळभोर मध्ये आठवडे बाजार भरतो। गेल्या काही वर्षांपूर्वी सुमारे 50 ते 70 लाख रुपये निधी खर्चून उभारलेली पत्रा शेड पाडून त्या ठिकाणी व्यावसायिक गाळे बांधले जाणार आहेत अशी चर्चा लोणी काळभोर परिसरात सुरू होती। हे गाळे बांधण्यास बहुसंख्य ग्रामस्थांचा विरोध होता। आठवडे बाजारातील पत्रा शेड पाडून त्या ठिकाणी व्यावसायिक गाळे बांधण्याला ग्रामस्थांचा विरोध कशामुळे आहे, पाहूया रॉयल मीडिया न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। लोणी काळभोर आठवडे बाजारात सुमारे 50 ते 70 लाख रुपये निधी खर्चून 5 वर्षांपूर्वी उभारलेली पत्रा शेड पाडून त्या ठिकाणी व्यावसायिक गाळे बांधण्यास बहुसंख्य ग्रामस्थांचा विरोध आहे। ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी स्वतःच्या हितासाठी आठवडे बाजारातील पत्रा शेड पाडून त्या ठिकाणी व्यावसायिक गाळे बांधण्याचे नियोजन सुरू केले। सत्ताधारी कोणत्याही प्रकारच्या शासकीय परवानगी न घेता स्वतःच्या फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने मनमानी केली तर ग्रामस्थांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याबरोबरच वरील निर्णयाविरोधात कायदेशीर लढा उभारू असा इशारा प्रशांत काळभोर यांनी दिलाय। पाहुयात प्रशांत काळभोर नेमकं काय म्हणाले। आज या ठिकाणी लोणी काळभोरचा आठवडे बाजार या ठिकाणी हवेली तालुक्यामध्ये प्रसिद्ध असून खूप दूरवरून लोक या ठिकाणी आठवडे बाजारासाठी येतात। लोणी काळभोरच्या परिसरातील पूर्ण शेतकरी वर्ग आपला सरकारी माल या ठिकाणी विकण्यासाठी आठवडे बाजारात येतो। तसेच त्या ठिकाणी रोजचा सुद्धा बाजार भाजीपाला ची मंडई चालू असते। आणि मला काल परवा असं समजलं की ग्रामपंचायतचे सरपंच त्यांचे काही सदस्य मनमानी करून त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये चुकीच्या पद्धतीने ऐनवेळच्या विषयात ठराव पास करून त्या ठिकाणी पत्रा शेड आणि आठवडे बाजार तोडून त्या ठिकाणी स्वतःसाठी आणि स्वकीयांच्या जवळच्या काही लोकांसाठी व्यापारी गाळे त्या ठिकाणी बांधण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे। तसं पाहिलं तर हे अत्यंत चुकीचं आहे। आज आठवडे बाजार आपण दर शनिवारी की इतकी ट्रॅफिक जाम होते, त्या ठिकाणी आज बाजार करण्यासाठी आलेल्या लोकांना आणि बसणाऱ्या लोकांना जागा त्या ठिकाणी उपलब्ध नसताना बाजार तळामध्ये काही सुविधा निर्माण करता येतील। बाजारच्या शेडमध्ये अजून सुधारणा करून नवीन शेड टाकायला त्या ठिकाणी जागा आहे। समोर मुर्मीकरण करून त्या ठिकाणी लोकांना बसण्याची व्यवस्था होऊ शकते। समोरच्या जागेत पण शेड होऊ शकतं। असं न करता ग्रामसभेमध्ये सुद्धा आठवडा बाजार सुधारणा या नावाखाली ग्रामसभेमध्ये चुकीच्या पद्धतीने ठराव करून आठवड्या बाजाराचं त्या ठिकाणी लाटण्याचं काम ही लोक करणार आहेत। तरी आम्ही सर्वजण या ठिकाणी त्या गोष्टीला विरोध करत आहेत आणि हे विरोध म्हणून आम्ही तहसीलदार असतील, मान्य जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आणि हवेलीचे गट विकास अधिकारी या सर्वांना तक्रारी अर्ज देऊन प्रत्यक्ष भेटून या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यांनी सुद्धा आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की सुस्थितीत असलेला बाजार पाडण्याची आणि त्या ठिकाणी गाळे बांधण्याची परवानगी आम्ही या ठिकाणी दिलेली नाही आणि तशी आम्ही कुठलीही परवानगी या ठिकाणी देणार नाही। ग्रामपंचायतनं असं करू नये आम्ही त्यांना ही विनंती केलेली आहे। तरी त्या अर्जाचा दखल घेऊन ते योग्य ती कारवाई करतीलच आणि त्यांच्याकडनं जर योग्य प्रतिसाद आणि साथ न मिळता ग्रामपंचायत दादागिरीच्या नुसार जर ते गाळे पाडून जर सरकारी मालमत्तेचं नुकसान करणार असेल तर या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलन उभं करू। पण तो बाजार या लोकांना उपलब्ध जो आहे आठवडे बाजार तो कदापि या ठिकाणी पाडून देणार नाही असं या ठिकाणी मी आव्हान करतो। आणि ग्रामपंचायतीने सुद्धा सद्विवेक बुद्धीचा वापर करून आज तुम्ही पूर्वी रस्ता उखाडला चांगल्या पद्धतीचा, आज तुम्ही सत्तेवर आल्यापासून आम्ही कुठल्याही गोष्टीला कुठलाच विरोध नाही केला, पण त्याचा गैरअर्थ न घेता कुठलंही काम बेकायदेशीरपणे आणि सगळंच जुनं जे आहे ते तोडून मोडून स्वकीयांसाठी नवीन काहीतरी बांधायचं हे चुकीच्या पद्धतीने कारभार करू नये अशी। दरम्यान प्रशांत काळभोर यांच्या आरोपाबद्दल लोणी काळभोरचे विद्यमान सरपंच योगेश काळभोर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। नमस्कार, मी सरपंच श्री योगेश प्रल्हाद काळभोर, ग्रामपंचायत लोणी काळभोर। सरपंच, असं ठराव पास झालाय का की गावचं जे बाजारचं शेड आहे ते मोडून तुम्ही गाळे तयार करणार आहे? काही दिवसापूर्वी ज्यावेळी सन्माननीय सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये मासिक सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी सन्माननीय सर्व सदस्यांच्यातून अशी मागणी करण्यात आली की बाजार आठवडे बाजार हा शनिवारचा भरतो, त्या दिवशी वाहतुकीस खूप मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो। तर ती बाजाराची जी भिंत आहे ती 10 ते 15 फूट मागे सरकून घेऊन त्या ठिकाणी स्पेस मोठा करण्यात यावा, कारण शाळा, कॉलेज, महाविद्यालय, सरकारी दवाखाना, आरामदायक तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या वाहतुकीस खूप मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो। त्यासाठी आपण
ती भिंत निर्लेखित करून त्या ठिकाणी रस्ता मोठा करण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचना सन्माननीय ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्याकडून करण्यात आल्या. त्यानंतर काही सदस्यांचं असं म्हणणं आलं की ती भिंत पाठीमागे घेण्यासाठी आपल्याला 30 ते 40 लाख रुपये अंदाजित खर्च येणार आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांसाठी आपण त्या ठिकाणी गाळे बांधू आणि ते शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी आपण खुले करण्यात येऊ, अशा प्रकारचा ऐनवेळच्या विषयामध्ये सन्माननीय सर्व सदस्यांची अशा प्रकारची ती मागणी आहे. त्यानंतर मी सरपंच या नात्याने सर्व सदस्यांना असं सांगितलं की आपल्याला हा जर विषय करायचा असेल तर तो लगतच्या ग्रामसभेमध्ये हा विषय आपण घेऊ आणि ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी पुढची कारवाई आपण करू. तर त्यानंतर जी ग्रामसभा येईल त्या ग्रामसभेच्या विषयपत्रिकेवरती आम्ही बाजारतळ नवीन सुधारणा करणे अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि सर्वात मोठी ग्रामसभा ती भरली. त्या ग्रामसभेत लोकांना विचारण्यात आलं. लोकांनी सचिव सरपंच म्हणून आम्हाला प्रश्न विचारले की तो नवीन सुधारणा म्हणजे त्या ठिकाणी नेमक्या काय सुधारणा करणार आहे. त्यांना आम्ही क्लिअरली सांगितलं की बाजार हा आठवड्यातून एकदा भरतो, शेतकऱ्यांचा माल हा दररोज निघतो, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माल विक्री करण्यासाठी चांगल्या प्रकारची सुसज्ज बाजारपेठ व्हावी, रहदारीचा अडथळा निर्माण न व्हावा यासाठी आपण ती भिंत निर्लेखित करून त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी गाळ्याचं बांधकाम करणार आहे. तर अशा प्रकारचा ठराव ग्रामसभेने मंजूर करून दिला आणि नवीन सुधारणा करणे असं आता काही लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की नवीन सुधारणा म्हणजे तुम्ही नेमकं काय करणार. तर विषय पत्रिकेवरती नवीन सुधारणा करणे हा विषय असताना तुम्ही गाळे बांधकाम करणे हा विषय आता चर्चेला गावातून येत आहे. परंतु ज्यावेळी ग्रामसभेमध्ये असा विषय आला की आपण त्या ठिकाणी नवीन सुधारणा करणे, कारण त्यावेळी आपल्याकडे कसल्याही प्रकारचा प्लॅन बांधकामाचा प्लॅन असेल किंवा कुठल्याही प्रकारची मंजुरी आपण घेतलेली नव्हती, त्यामुळे आपण त्या ठिकाणी फक्त नवीन सुधारणा करणे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा आहेत. त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करणे, पाण्याची सुधारणा करणे, टॉयलेटची व्यवस्था करणे, जे टॉयलेट्स नादुरुस्त आहेत त्या दुरुस्त करणे, रस्ता मोठा करणे, रस्त्यावरती त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करणं, छत्रपती शिवाजी महाराज त्या मार्केटला नाव आहे ते नाव चांगलं करणं आणि एका साईडनी बाजाराची जी भिंत मोकळी आहे त्या साईडनी बंदिस्त करणे, अशा वेगवेगळ्या सुधारणा ग्रामस्थांच्या वतीने त्यावेळी सुचवण्यात आल्या. परंतु आता त्यावेळी जे ग्रामस्थांनी सुचवले की त्या ठिकाणी गाळ्यांचं बांधकाम करून शेतकऱ्यांसाठी ते गाळे उपलब्ध करून द्यावे, अशा प्रकारची ज्यावेळेस ती योजना आम्ही पुढे त्याच्यावरती कार्यवाही करण्यास सुरुवात केली त्यावेळी ग्रामस्थांच्याकडनं बरेचसे ग्रामपंचायतीकडे तोंडी आणि लेखी स्वरूपाचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यामुळं आम्ही ज्या स्थितीमध्ये ते काम त्याचं टेंडर केलेलं होतं, TS केलेला होता, ज्या सरकारी मान्यता घ्यायच्या होत्या त्या आम्ही सगळ्या घेतल्या होत्या. परंतु ग्रामस्थांच्या विविध स्तरातून आलेल्या अडचणी आणि ग्रामस्थांनी दिलेली लिखित तक्रारी किंवा तोंडी हरकती याचा सारासार विचार करता आम्ही सर्व ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी एकत्रित बसून परत एकदा ह्या विषयावरती आपण सर्वांनी मिळून चर्चा करू आणि त्यावरती निर्णय घेऊ अशा प्रकारचे त्या ठिकाणी केले. त्या ठिकाणी सर्वांना सांगितलेले. त्यामुळं आता नव्याने बाजारामध्ये सध्या तरी आमच्या विचाराधीन कसल्याही प्रकारची नवीन योजना नाही. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंद्रकांत धुंडे, लोणी काळभोर. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.